डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आजच्या आपल्या हिवरगाव पावसा येथे होत असलेल्या एस्केप वॉलच्या कामा पूर्ण झालंय आणि आज पाणी सोडण्याचा मुहूर्त आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते नुकतंच त्याला पाणी सोडण्यात आलंय. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच गावातून आज एस्केप वॉलच्या पाण्याची सुरुवात झाली असे आपले काशीनाथराव पावसे, रामभाऊ राणे, कपिलराव पवार, रामभाऊ जाजू, व्यासपीठावरील रोहित चौधरी असेल, रोहभाई शेख असेल, गणेश असेल, केशव असेल, सगळेच मान्यवर. आज खरंच तसं बघितलं तर सर हिवरगावकरांचं जरा पालटा संगमनेर तालुक्यात सगळ्यात जास्त जडच राहतंय. प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबतीत आपण महायुतीचं सरकार आल्यापासून निधीची कुठलीच कमतरता या गावाला मिळाली नाही आणि मला सांगायला आनंद होईल का इतक्या वर्षापासून हे खंडोबाचं जे देवस्थान होतं हे साहेब मंत्री झाल्यानंतर क वर्ग झालं आणि आता सुद्धा साहेब आपल्याच प्रयत्नांनी आपल्याच मार्गदर्शनाखाली या वर्षी आपण त्या खंडोबा देवस्थानाच्या याला ब वर्ग देवस्थानाचा दर्जा देण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी ठरलो. आताच मागच्या आठवड्यामध्ये जयकुमार गोरे साहेबांकडे 5 कोटी रुपयाची आपण मागणी सुद्धा केली आहे. त्यामुळे निश्चितच लवकर ती सुद्धा रक्कम आपल्याला मिळेल. हा जो ऊर्ध्व प्रवाह उजवा कालवा जो आहे त्याच्यावरती एस्केप वॉलचा 12 महिन्याचा कालावधीमध्ये होता ते पूर्ण झाला 1,32,00,000 रुपये. आणि मला वाटतं सांगायला आनंद होईल का 27/12/2025 रोजी साहेबांनी याची घोषणा केली होती. 27/12/2025 आणि आज इथून आपण पाणी सोडून कमीत कमी या माध्यमातून आपल्या हिवरगाव पावसा असेल, देवगाव असेल, वाघापूर असेल, खराडी असेल या एस्केपमुळे एकूण 8 तलाव पाणी भरलं जाणार आहे आणि याची लांबी 6.11 किलोमीटर आहे. जसं साहेबांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी घेतली, निम्मा त्रास माझा या तालुक्यातला कमी झाला. नाही तर माझ्या पुढे सुद्धा मोठा साहेब प्रश्न होता का आता लोकांनी निवडून दिलंय परंतु येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत आहे. तुमच्या माध्यमातूनच तळेगाव निमोन भागामध्ये सुद्धा आज पाण्याची गंगा सुरू झाली. साकूर भागामध्ये सुद्धा सर्वे झाला आणि लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागेल. त्यामुळं हे जे छोटे मोठे निळवंडा उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल, याच्या लगत जे गावं पाण्यापासून वंचित राहिले होते, ज्या ज्या मागण्या आपल्याकडे ग्रामस्थांनी केल्या त्याला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपण तत्काळ सर्वे करण्याचे सुद्धा आदेश दिले आणि बऱ्यापैकी ते विषय सुद्धा आता मार्गी लागले आहे. त्यामुळं हिवरगावला रस्ता असेल, पूल असेल, पाणी असेल, सगळ्या गोष्टी मिळाल्या. कारण हिवरगाव पावसाचे लोक आपल्या पाठीशी तालुक्यातले सगळेच आहेत परंतु हिवरगावचे लोक जरा थोडे जास्त ऍक्टिव्ह आहेत. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम होत आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय सुमित्राताई असेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना निश्चितच या तालुक्यातील प्रत्येक गावाला निधी देण्यासाठी आपण यशस्वी ठरलोय. मला आता बऱ्याचशा गावांमधले लोक सांगतात भाऊ निधी इतक्या वर्षामध्ये आमच्यापर्यंत कधी आला नाही, आम्ही बघितला नाही. परंतु द्यायची दानत असेल, मानसिकता असेल तर निश्चित तो निधी भरू स्वरूपाचा आपल्याला देता येतो. त्यामुळं निवडणुका येता, निवडणुका जाता, परंतु आपण केलेलं काम हे लोकांनी नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे या दृष्टीने माझा काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने आता मगाशी चन्नापूर आम्ही जाऊन आलो, चन्नापुरी असेल, सावरगाव असेल, या लोकांनी सुद्धा मागणी केली आहे. आज इथं आपण एस्केप वॉलच्या माध्यमातून पाणी इथं देतोय. भविष्यामध्ये उपसा सिंचनच्या माध्यमातून देण्याचा शब्द साहेबांनी दिला. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कुठलंच गाव हे सिंचनापासून वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित आपणही घेतो. पण आपली जबाबदारी सुद्धा या पुढील कालावधीमध्ये जे काम आपण केलंय, आज उद्या इथून जे पाणी चाललंय या गावाचे असेल, आजूबाजूचे जे देवगाव आहेत, वाघापूर आहेत, या गावच्या लोकांना सुद्धा तुम्ही तिथं गेल्यानंतर काशीनाथराव तिथं जलपूजन करून घ्या.
कारण समोरच्यांनी टँकरनी पाणी आणून आतापर्यंत जलपूजन केले, आपण इतर स्वतः प्रत्यक्ष पाणी देतोय. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या गावागावामध्ये प्रबोधन करा. आपल्या योजना, आपल्या सरकारच्या योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी व्हा. आज आपल्याला साहेबांनी तसं खूप व्यस्त शेड्यूल होतं, अधिवेशन चालू आहे. साहेबांना विनंती केली का साहेब आम्हाला इथं तुमचा एक वेळ लागेल, आणि साहेबांनी तत्काळ नेहमीप्रमाणे साहेब आपल्यावरती ज्या पद्धतीने प्रेम करता त्या पद्धतीने साहेबांनी तत्काळ आपल्याला शब्द दिला आणि आज साहेब इथं आले. मगाशी आपण तिथं चंदापुरी परिसरामध्ये पुलाचं भूमिपूजन केलंय. आता इथं एस्केप हॉल झालंय. पुढे आपण रायतेवाडी फाट्यावरती ज्या स्ट्रीट लाईट आहेत, स्ट्रीट लाईटचा सुद्धा लोकार्पणाचा कार्यक्रम घेतो. तर जास्त काही न बोलता साहेब असंच प्रेम तुमचं आमच्यावरती आहे. आपल्या माध्यमातून निश्चित आम्हाला खात्री आहे का या गावातील प्रत्येकाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आम्ही यशस्वी होऊ. आपल्या सर्वांचं इथं स्वागत करून थांबतो. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.